सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. शेतकऱ्याला शेतात फाशी घेऊन मरायची वेळ येते आणि त्याच्याच पोराला रक्षण करताना गोळी खाऊन मरायची वेळ येते. आज ही परिस्थिती झाली आहे. कृषी प्रधान म्हणून घेणाऱ्या देशात जास्तीत जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या होतात. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे, लक्षात ठेवा बघा. पण आज आपण जर जगाचा विचार केला ना महाराज, मी सांगेन आज ज्यांची मुलं सैनिक मध्ये, ज्यांची मुलं मिलिटरी मध्ये, त्या परिवाराचा खूप मोठा त्याग आहे, त्या परिवाराचा खूप मोठा त्याग आहे. आपण जर एखादा भारताचा नकाशा पाहिला ना तर पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील, आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव शोधण्याचा प्रयत्न करतील. पण एखाद्या मिलिटरी वाल्याच्या बायकोच्या हातात जर भारताचा नकाशा पडला ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत, मग काय पाहते? माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची रक्षा करतोय, सेवा करतोय, मिलिटरी वाल्याची बायको एवढंच पाहत असते. इथं जर कोणाची पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या रक्षणासाठी खर्च केला महाराज, त्या मायबापाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, त्याच्या पत्नीला, मुला बाळांना पाहिजे द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. मी सांगेल बघा, तुम्हाला लक्षात ठेवा, आज 8 दिवसापूर्वीची घटना आहे. एक आपल्या परतवाडा अमरावतीकडचा, नागपूरकडचा काटोलचा वीर आणि एक आपल्या कोल्हापूर जवळचा ऋषिकेश. ऐन दीपावलीच्या टायमाला मी सांगेन त्यांच्या घरी कोणतं संकट आलं महाराज, आपण सगळ्यांनी डोळ्यांना अनुभवलं. मी सांगेन बघा तुम्हाला, आज हे फार गरजेचं आहे. मी एकच सांगेन, जेव्हा लहान मुलगा आपल्या आई वडिलाजवळ जातो, आपल्या बापाजवळ जातो आणि बापाला झोपलेलं पाहतो, तर बाकीचे रडत असतात, त्या लेकराला काही कळत नाही, ते बापाजवळ जाऊन उभं राहतं आणि म्हणतं, आई तुम्ही सर्व बोलता, पप्पा का बोलत नाही? त्या आईनं सांगावं, बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली. आई मग उठव ना पप्पांना, आई उठव ना पप्पाला, पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना, आई दीपावलीला पप्पा माझ्यासाठी खाऊ आणणार होते ना. पण त्या घरी अशा परिस्थिती पोहोचते महाराज. मी एकच सांगेन, म्हणतात ना, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी ऐसा कहकर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते तुम कहाँ गए, फूल पुलिया सड़क आपने कहते बम से उड़ा दिया, क्या करूं और क्या कहूं जो भविष्य मेरा चुरा दिया, लौटाओगे आप जल्दी ऐसा कहकर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते तुम कहाँ गए, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, कर चले हम पिता जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हम जिएंगे मरेंगे. अजिबात आत्महत्याचा विचार करू नका. आजचा दिवस उद्या बदलणार आहे. म्हणतात ना, दिस जातील दिस येतील बोगस आजचा
दिवस उद्या आहे, हे संकट कायमच राहणार आहे, असं अजिबात होणार नाही. मग निराश होऊ नका, हताश होऊ नका. आपल्याला काही लॉस झालेला नाही महाराज, आपल्या अपेक्षेचा लॉस केला, बाकी कशाचाच लॉस झालेला नाही. एकच सांगेल, चांगलं जगा. म्हणतात ना, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर्य जैसा ओठातून वगळावा, पाव्यातला सूर्य जैसा ओठातून वगळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळला पाहिजे. ऐका बरं माझ्याकडं, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ तो ओळखावा. चंदन जसं स्वतः झिजतं आणि दुसऱ्याला सुगंध देतं, तसं आपलं जीवन सुद्धा थोडं झिजण्यासाठी आहे. ऐकताय ना, स्वतःच्या मुलाबाळाला आणि बायकोला सांभाळणं एवढ्या पुरतं मर्यादित आपलं जीवन नाही, ते तर कुत्र मांजर बी सांभाळतात. तुम्ही बंगला बांधता म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का? ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी घरटं बांधते ना, तिने ते इंजिनियर कोण प्लॅन बी नाही घेतला. आपण तरी गावड्या कोण बांधून घेतलं, तिनं स्वतः बांधलं. मला एखाद्याला मुलगा झाला, गावभर पेढे वाटतो, डुकरली एका टायमाला 12 होतात, काहीच विशेष नाही. कुत्र्या मांजराची बी संसारात आपण बरोबरी करू शकत नाही, पण आपलं जीवन काहीतरी वेगळं करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे. पण निश्चित जिथं आपल्याला वाटत असेल या ठिकाणी मदतीची गरज आहे, त्या ठिकाणी आपण सक्षम असाल नसाल, पण थोडं का होईना आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे. एकच सांगेल जाता जाता, बघा एकच उदाहरण सांगेल मी तुम्हाला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्याला गोरगरिबांच्या मुलासाठी शाळा उभारणीचं काम सुरू केलं होतं, आणि त्या शाळा उभारणीसाठी पैसा कसा जमवावा म्हणून मुष्टीफंड योजना चालू केली होती. मुष्टीफंड योजना कळली का? एका घरचं मोठमोठ धान्य जमा करायचं आणि मिळेल त्या पैशातून शाळेचं काम करायचं. पण ही गोष्ट सांगलीच्या सावकाराला कळाली, आणि त्या सावकारानं कर्मवीर भाऊराव पाटलाला बोलावून पाठवलं. सांगितलं, पाटील, गोरगरिबांच्या मुलासाठी शाळा बांधता, चांगलं काम करता, पण एवढं मोठमोठ धान्य जमा करून तुमची शाळा कधी पूर्ण होणार? माझ्या जवळचा कोरा चेक घ्या, पाहिजे तेवढी रक्कम तुम्ही या चेकवर टाका आणि शाळेचं बांधकाम पूर्ण करा. फक्त माझी आत एवढीच आहे, तुम्ही शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदला आणि त्या जागी माझ्या बापाचं नाव लावा. कर्मवीर भाऊराव पाटलाने हातात आलेला बँकेचा कोरा चेक सावकाराच्या तोंडावर फेकला आणि सांगितलं, सावकार, हा पाटील आज 1000 घरी फिरतोय, उद्या 10,000 घरी फिरेल, भीक मागेल, 1 रुपया जमा करून शाळेचं काम पूर्ण करेल. तुमच्या चेकची आणि पैशाची मला गरज नाही. आणि एक गोष्ट काम उघडी ठेवून आहे का, एक वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण शाळेला दिलेलं छत्रपतीचं नाव बदलणार नाही. शिवाजी महाराजांच्या नावातली आहे, आणि याच राज्यात जन्म घेतलेले आपण माणसं दादा, लक्षात ठेवा, या राष्ट्रात जन्म घेतलेले आपण माणसं, आपण कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि जाता जाता महत्वाचं बोलेल, जे आज आपल्या देशासाठी लढतात, या कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी बलिदान दिले, त्यामध्ये चांगले डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांनी आज आपल्या सर्वांना मदत केली. डॉक्टरांनी खूप सहकार्य केलं. वॉर्ड बॉयज असतील, नर्सेस असतील, तुम्हाला आणखी सांगेल, पोलीस कर्मचारी असतील, त्या पोलीस लोकांनी या कोरोनाच्या काळामध्ये एवढी मोठी मदत केली. आणि हे करत असताना खरं आपलं संरक्षण देशाच्या सीमेवरच्या जवानांनी केलेलं आहे. आणि एकच सांगेल बघा, मी सांगेल तुम्हाला, आज जास्तीत जास्त सेनेमध्ये जर मुलं कुणाचे असतील, सैनिकामध्ये मुलं कुणाचे असतील, तर फक्त गरीबाचे आणि शेतकऱ्यांचे. आज या देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहे, आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा गरीबाचे आणि शेतकऱ्याचेच पोर आहे. पण या दोघांनाच दुःख आहे महाराज. कीर्तन याला म्हणतात, नामसंकीर्तन सोपे, जळतील पापे 4-5 दिवसाचे, जन्मांतरीचे तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नाम गेले अनंत पापरासी, जाते लयाशी क्षण मात्रे, गीता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. चांगलं भजन केलं, धन्यवाद.
पूर्ण अभंगाचा अर्थ 2 मिनिटात सांगतो. जाणकार लोक पुढे बसले ते ना आपल्याला मूर्खात काढू नये म्हणून, आहे का? लक्ष द्या. पूर्ण अभंगाची लिंक बघा. पहिलं चरण आहे का, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. याच्यातला शेवटचा शब्द कोणता आहे? बोला ना. उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शेवटचा शब्द कोणता आहे? उरेना. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. शेवटचा शब्द सरेना. आणि तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम. शेवटचा शब्द उत्तम. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम असे ना. उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आता काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. ज्या गोष्टी सराव्या वाटतात त्या उरत जातात, ज्या उराव्या वाटतात त्या सरत जातात. पैसा सरावा वाटतो का उरावा वाटतो? बोला 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 ना. उरावा वाटतो, तो सरत जातो. सुख सरावं वाटतं का उरावं वाटतं? उरावं वाटतं, ते सरत जातं. दुःख उरावं वाटतं का सरावं वाटतं? बोला. सरावं वाटतं, ते उरत जातं. लॉकडाऊन उरावं वाटतं का कायमचं सरावं वाटतं? सरावं वाटतं, पण ते उरत जातं. बरोबर आहे. जे सरावं वाटतं ते उरत जातं, जे उरावं वाटतं ते सरत जातं. पण काय उरलं तर उत्तम आणि काय सरलं तर उत्तम. तर ऐका. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमाची उरे केले देव नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मी देहा हे अज्ञान सरावं आणि मी विठ्ठल आहे हे ज्ञान उरावं. हाच उत्तम प्रकारचा लाभ संतांच्या संगतीत होतो. म्हणून मनविता त्यांचे तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. बोलण्यासारखं खूप आहे. आपला वेळ संपत आलेला आहे. पुन्हा याच्या नंतर जेवणाचा प्रोग्राम आहे, पण अजून एक 5-10 मिनिटं मी घेणार आहे. अभंगाबद्दल मी आणखी भरपूर वेळ बोलेल, याच्यात काही शंका घेण्याचं कारण नाही. पण काही गोष्टी बोलणं आज काळाची गरज आहे, म्हणून एक 5 मिनिटं 10 मिनिटं त्याच्याबद्दल बोलतो. जाता जाता सर्वांना एकच सांगेल, दादा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर राहा. ऐका, व्यसनापासून दूर राहा. जेवढे संसार व्यसनाने उद्ध्वस्त केले तेवढे कशानेच केले नाही महाराज. आणि आपल्या लहान मुलाबाळावर चांगले संस्कार टाका. मी सांगेन बघा, आपल्या पोरांना निश्चित आळंदीला 1 वर्ष तरी ठेवा. का? त्यानं चांगला गायक व्हावं म्हणून अजिबात ठेवू नका. चांगला वादक व्हावं म्हणून ठेवू नका. चांगला कीर्तनकार व्हावं म्हणून ठेवू नका. त्यानं चांगला माणूस व्हावा म्हणून त्याला 1 वर्ष तरी वारकरी शिक्षण संस्थेत टाका. मी सांगेन तुम्हाला, आमच्या वडिलांना आज भीती आहे का आमचं पोरगा आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन टाकेल? बोला ना. हे केवळ घडलं संस्कारानं. ऐका, माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. मी सांगेन, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि ही संस्कृती कोरोनाच्या काळात लोकांनी जपली महाराज. पायी रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी जेवण रस्त्यावर पोहोचवलं. सांगलीच्या महापुरात लोकांनी जेवण पोहोचवलं. आपला महाराष्ट्र त्या बाबतीत आहे आणि ही आज शिकवणीची आज गरज आहे. आज आपण दुसऱ्याला मदत करण्याची गरज आहे. आपण आपल्या जवळचं दुसऱ्याला देण्याच्या या परिस्थितीत मी सांगेन तुम्हाला, कुणालाच सांभाळू नका तुम्ही. या कोरोनाच्या काळात कुणालाच सांभाळू नका. फक्त आपल्या परिवारात जो सक्षम असेल, ज्याच्याकडे पैसा पाणी भरपूर असेल, त्यानं फक्त आपले नातेवाईक आणि नातेसंबंधातले जरी लोक सांभाळले प्रत्येकाने प्रत्येकाच्या, तर कोणाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. आणि आज पैशाचा खरा सदुपयोग तुम्हाला करता येईल. उद्या काय करणार आहे बोला. म्हणून मला असं वाटतं आपल्या रतन टाटाने 1500 कोटी रुपये या कोरोनाच्या काळात दिले. महाराज, ही कौतुक करण्याची गोष्ट आहे. मी सांगेल तुम्हाला, अनेकांनी अनेक कार्य केले मी तुम्हाला सांगेल. म्हणून प्रत्येकाने आज एकमेकाला मदतीचा हात देणं गरजेचं आहे. आणि या कोरोनाच्या काळात तुम्हाला एकच सांगेल, अजिबात घाबरून जाऊ नका. आणि आत्महत्येचा विचार तर मनात सुद्धा आणू नका. का म्हणता हो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. आपण जन्माला आलो तेव्हा आपल्या अंगावर कपडे होते का? बोला बोला बोला. नाही. आज आपल्या अंगावर कपडे, मग आपण फायद्यात एका लॉस मध्ये फायद्यात आहे ना. बोला ना. का आत्महत्या करता? मी सांगू तुम्हाला. आणि सरकारलाही वाटतं तुम्ही आत्महत्या करू नये. का? तुमच्याकडे जे 4-5 लाख आहेत ते बुडतात आणि पुन्हा वरून 4-5 लाख द्यावं लागतात. बरोबर आहे. मग आत्महत्या जर करायची असेल
तर ज्यांनी या महाराष्ट्राला कर्जबाजारी बनवलं अशा मंत्र्यांनी आत्महत्या कराव्या महाराज. शेतकऱ्यांनी का आत्महत्या करावी? तुमच्या असून 2-4 लाख म्हणजे काय ऊन हिवस नाही. यांना 2-4 लाख नाश्त्याला पुरत नाही. तुम्ही आत्महत्या कशासाठी करता? सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020.